प्रत्येक उपवासाला जर नुसता त्याच पद्धतीचा साबुदाणा खाऊन खाऊन जर बोर असाल तर हे उपवास तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. खूप सोपे आहेत बनवायसाठी आणि तुम्ही याचं टेक्स्चर पहा, एकदम पिलोई सॉफ्ट हे झाले आहेत. असं वाटणारच नाही की तुम्ही उपवास पकडला आहे म्हणून. आणि त्यासोबत मस्त अशी नारळाची चटणी, तर वाह, मजाच येऊन जाते. उपवास वाटतच नाही उपवास केल्यासारखा. तर चला मग त्यासाठी सगळ्यात अगोदर मी 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा, कोणत्याही वाटीने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता जेवढं तुम्हाला बनवायचं आहेत त्यानुसार. तर 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा याला मी छान गरम केला आहे. आणि गरम केल्यानंतर थोडंसं थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये त्याची छान अशी पिठी बनवायची आहे, म्हणजे असं पीठ बनवायचं आहे. तुमच्याकडे जर रेडीमेड पीठ असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण असं घेऊन त्याचं देखील बनवू शकता. मग त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर पीठ बनवायचं आहे आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा मीठ आणि दही, भरपूर दही घालायचं आहे. आणि त्यासोबतच पाणी घालून ह्याचं छान असं एक पेस्ट बनवायचं आहे एकदम. आणि छान ह्याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. त्यासोबत त्यामध्ये 1 हिरवी मिरची घालायची आहे. तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला बारीक करताना देखील घालू शकता, पण मी ह्याचा व्हाईट कलर खूप छान दिसतात आप्पे, त्यामुळं मी हिरवी मिरची वाटायला नाही घातली, कारण त्याचा थोडासा मग ग्रीन कलर त्याचा झाला असता. तर त्यानंतर आपलं आप्प्याचं बॅटर रेडी आहे. त्यामध्ये थोडासा 1 चिमूटभर सोडा घालायचा आहे खाण्याचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग एक करून आप्पे पॅनला तेल लावून यामध्ये आपल्याला सगळे आप्पे टाकायचे आहेत आणि झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर एक छानशी आपण चटणी बनवणार आहोत उपवासाची. माझ्याकडे नारळ नव्हता आता, त्यामुळं मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं जे सुक्खं नारळ असतं त्यालाच मी थोडा वेळ पाण्यात भिजत घातलं होतं आणि त्याचे तुकडे टाकून त्यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची आणि दही टाकून मिक्सरला बारीक केलं होतं. तोपर्यंत पहा, इकडं आप्पे आपले एक बाजूने छान झाले आहेत. त्या साईड अजून याला आपण पलटी करून घेऊया. फ्लिप केल्यानंतर वरतून तेल घालूया आणि अजून थोडंसं 2-3 मिनिटं झाकण ठेवूया आणि दोन्ही साईडने असे खरपूस भाजून घेऊया. तर पहा किती सॉफ्ट आणि म्हणजे असे वरून क्रंची आणि आतून सॉफ्ट असे आप्पे बनतात. आता आपली चटणी देखील रेडी आहे. हे पहा किती स्मूथ चटणी झाली आहे. असं वाटतच नाही की शेंगदाणे आणि हे टाकून केली. एकदम टेस्ट पण छान आहे त्याची. तर हे पहा तुम्ही आप्पे पहा किती एकदम व्हाईट पांढरे शुभ्र असे दिसत आहेत आणि चवीला तर एकच नंबर झाले होते. खूप जास्त टेस्टी झाले होते. नक्की श्रावण महिन्यात एखाद्या तरी उपवासाला तुम्ही आप्पे करून पहा. हे पहा आतमध्ये देखील एकदम छान अशी जाळी पडली आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम क्रंची असे आपले आप्पे आहेत. तर चला मग तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि एन्जॉय.